हाय गाय, उद्या गुढीपाडवा आहे ना. आज आमच्या नेवाली गावात छत्रपती संभाजी महाराजांची रॅली करणार आहेत. सर्व शिवभक्त जमल्यात. थोड्याच वेळाने कार्तिक तिथे जायचं आहे. तर बघू किती पब्लिक आली. तसं रॅली काढणार आहेत. पुरे गावभर फिरणार आहेत. होते 1 घंट्याची आहे. तर बघू तिथे किती जमल्यात लोक. तुम्हाला माहिती आहे गुढीपाडवा करत नाही आपल्या या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं हत्या केली होती. मग बरेच लोक करत नाही. तर इथे जमले सर्व लोक. रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. ओ रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. स्वराजाचा महारुद्रकारी वैर्याचा संहार. शिवबाचा बाळ वर्धमा राज्यांचा झाड. काय सुभागाचे दुकान चालू आले. आता इथे रॅली पोचली. पक्की पब्लिक आहे. आता अख्खी गावात फिरवायची आहे. तर बाकी माहीत ना कुठं कुठं जाणार ते. कथा ये है महाराज मेरे की हिंद का अमर उजाला था. आन पे कर दिए प्राण न्योछावर लहू में जिसके ज्वाला था. रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी. भूले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज संभाजी. घर खंजर भर ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे. मृत्यु करती तांडव रण में जब मर्द मराठा लड़ते थे. चिंगार सनातन की गूंजी और ध्वज केसरी लहरे थे. घोर ढोर थे घोर घाव और लहू से लथपथ चेहरे थे. महाराज मेरे है छत्रपति महाराज संभाजी. रक्त रवानी रगों में ऐसी रण में तब से आग लगा दी. महाराज मेरे है छत्रपति महाराज संभाजी. रक्त रवानी रगों में ऐसी रण में तब से आग लगा दी. 60 किलो तलवार युद्ध में शस्त्र शास्त्र विद्वान खुद में. 7 कलश का हाथ दुख में अमर हो गए नाम युग में. काटता गर्दन गठबंधन वो माना ना. कभी सर को झुकाना जाना ना. कभी माना ना स्वराज का सपना पाला था. काफी दुश्मन कांपे शंभू राजी. केसरी साजी खाली करके इलाके भागे. शत्रु क्षेत्र में गाजे बाजे राजे. लड़ी लड़ाई 120 लिया रामनगर रायगढ़ भी जीत थी. भिन्न भिन्न भाषा किसी के आमेर से समझी राजनीति. नक्सड़ पर थमकर चमकर पर से कड़कड़ सरकर तरतर. काही रॅली बोते पोचली आले इथे जागाच. इथे सर्व गाड्या बिड्या ट्रॅफिक पण झाली होती भरपूर. आताशी इथं आले. आता पोचलो 2 मिनटं इथली दिसेल. मग आरती वगैरे होईल इथं. आता आले आता पोचतील दिसेल.
आपण आता बलिदान मागचे जे आपले श्लोक आहेत ते घेणार आहोत. ज्यांच्याकडे पत्रक नसतील त्यांनी आपल्या शिवप्रतिष्ठानच्या ग्रुपवर हे PDF पाठवलेले हे बघू शकता. सगळ्यांनी एकत्र म्हणायचं. शिवपुत्र पायिकानी
महाराज की जय, संभाजी महाराज की जय, माता की जय. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आज पदयात्रा काढली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जे 40 दिवस अत्याचार सहन केलेले होते, हरामखोर औरंगजेब आणि त्याने केलेला छळ हा इस्लामनुसार होता, कुराणनुसार होता. त्याने केलेला छळ हा खूप क्रूर होता. जगाच्या पाठीवर असा बलिदान कोणाचाही झाला नाही, तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा झालेला आहे. आपल्याला एक गोष्ट ज्ञात असायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी केलेले, जे आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये साठवून ठेवणं खूप गरजेचं आहे. ते जर आपण विसरून गेलो तर आपण कुठेतरी नाहीसे होऊ. ज्यांनी केलेले अत्याचार, महाराजांची काढलेली जीभ, महाराजांचे काढलेले डोले, अंगावरचा काढलेला चामडा, हातापायाची काढलेली नखं, रोज काढलेली छाटलेली बोटं. आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, जर हा हाताचा चामडा जर काढला तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यावर एक लेअर येते. रोज तसाच एक लेअर, ज्याला आपण खौल बोलतो आपल्या भाषेत, तो खौल रोज काढण्याचे, रोज मिठा पाण्याचे अंगावर लावला जायचा. इतका क्रूर हा हरामखोर औरंगजेब आपल्या राजासोबत वागलेले. शेवटच्या क्षणाला महाराजांनी जे केलं, तो धाडस, तो साहस फक्त आणि फक्त आपल्यासाठी होतं. आज जरी कोणतंही भांडण झाल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी 4 चापटी मारल्यानंतर 10 जणांची नावं आपण सहज सांगतो. आपल्याला ते ज्ञात असायला पाहिजे की महाराजांना जे विचारलेले प्रश्न होते की कुठे स्वराज्याचा खजिना, संपूर्ण अंगाची लाय केली, महाराजांनी एक शब्दानेही सांगितलं नाही. हे आपल्याला ज्ञात असायला पाहिजे. सहज पायाला काटा रुतला तर आई ग आपण बोलणार आहे, पण संपूर्ण अंगाचा चामडा काढल्याच्या नंतर शब्दाने न बोलणारे शेवटच्या क्षणाला त्यांनी महाराजांच्या कुऱ्हाडीने तुकडे करून महाराजांचा जो मस्तक होता तो भाल्याला लटकवला आणि गावोगावी फिरवला. मराठ्यांचा छत्रपती आज आम्ही मिरवतो. पकडल्याच्या वेळेस विदूषकांचे कपडे महाराजांना घालण्यात आलेले आणि टाकून दिले आपल्या राजाचे सोलापूर या ठिकाणी. आणि माहिती सांगितली की जर कोणी या माणसाला उचललं, अग्नी देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला इस्लाम करू,
धर्मपरिवर्तन करू आणि त्याला ठार मारून टाकू. असाच मराठ्यांनी साहस केला, धाडस केला आणि ते सर्व माता गंधाचे बोले एकत्र करून वरूनमध्ये नेले आणि महाराजांना अग्नी दिली. मराठ्यांच्या छत्रपतींना अंत्ययात्राही लाभली नव्हती. आज संभाजी भिडे यांच्या मार्फत बलिदान मास याच्या नेतृत्वाखाली आज आपल्याला मुकपाटी यात्रा लागली. मुकपाटी यात्रा म्हणजे संभाजी महाराजांची अंत्ययात्रा आहे हे आपल्याला ज्ञात असायला पाहिजे. आज सहज आपल्याला कोणी प्रश्न विचारतो की बलिदान मास का पाळतात, का पायाची चप्पल, का पायाची जे डोकं केस आहेत का काढतात. बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी सोडल्या जातात, त्याग केल्या जातात. पण महत्वाच्या 2 गोष्टी असतात ज्या तुम्ही ज्यावेळेस चप्पल आणि डोक्याची केस तोडता, बाहेर तुम्हाला प्रश्न विचारले जातात का पायामध्ये चप्पल लागते, का डोक्यावरची केस काढलेली आहे. त्यावेळेस आपल्याला तो इतिहास सांगण्याची एक साहस भेटतो. हा कोणी अंधश्रद्धा नाही आहे. इथे आम्हाला कोणी देव पावणार नाही. किंवा आम्ही कोणत्या देवाला नवस सुद्धा केला नाही की आम्ही पायामध्ये चप्पल घालतो. चप्पल नाही घालणार किंवा डोक्यावरची केस काढून देतो. आम्हाला कोणी नाही सांगितलं. मग हा 2026 मध्ये येऊन सुद्धा तुम्ही एवढी शिकली सवरलेली आहात तरी असं का करता. कारण स्वतःमध्ये किती साहस आहे, किती धाडस आहे हे बाळगण्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की पोलिसांचा जो गट असतो, आर्मी गट असतो, नेव्ही दल आहे, वायू दल आहे किंवा ब्लॅक कमांडो आहे, यांच्या प्रत्येकाचं प्रशिक्षण हा वेगवेगळं असतं. आपापल्या लायकीनुसार माणूस आपापल्या क्षेत्र हा निवडत असतो. तसंच आम्हाला असं वाटतं की आमच्यामध्ये असलेला कडवटपणा धर्मासाठी हा अजून उच्च व्हावा, उंच व्हावा. आमचा मन हा वज्रासारखा झाला पाहिजे, भाल्यासारखा टोकदार झाला पाहिजे. म्हणून आम्ही हा प्रयत्न करत असतो. आपल्याला माहिती आहे की औरंगजेब किती क्रूर होता. आजही त्याची इस्लामिक बिलावर भारत देशामध्ये जगतायत, हिंडता फिरतायत. भारताची वाटणी झाली, फाळणी झाली. फाळणी याच्यासाठी झाली हिंदू मुस्लिम इथे राहू शकत नाही, कारण दोघांचे सण वेगळे आहेत, दोघांचा धर्म वेगळा आहे. म्हणून आपली भूमी भारताची निघून गेली. पण तरी काही खामखोर इथेच राहिले. आजही त्यांची पिलावर ISIS नावाच्या याच्यातून लव जिहाद असेल, असंख्य जिहाद असतील ते त्यांनी चालू ठेवलेले आहेत आणि त्यांचा इस्लामिक अजेंडा ते आजही पूर्ण करताना दिसत आहेत आपल्याला. लव जिहादाच्या माध्यमातून हजारो मुलींची धर्मपरिवर्तन असतील, त्यांच्या कत्तील असतील, त्यांच्या आबरूची छेडछाड असेल, ते आजही करतात. पण महाराजांची विचारधारा आपल्याला ज्वलंत ठेवायची. का ज्वलंत ठेवायची? रामायण घडला, आजही आपल्याला रामायण, प्रभू श्रीराम हे आवडतात. रावणाला सांगितले होते सीता मातेला सोड तू, शांतीचा प्रस्ताव पाठवलेला, ऐकला नाही. रावणाची वृत्ती बदलू शकत नाही, त्याला मारण्यात आली. हीच एक गोष्ट ध्यानात ठेवा. लक्ष्मण आणि प्रभू श्रीरामांचा ज्यावेळेस संवाद होतो त्यावेळेस सीता मातेला तर रावणाने व्यवस्थित आणि सुखरूप जरी माघारी पाठवली तरी रावणाला मारायचा असं म्हणणारा लक्ष्मण होता. महाभारतामध्ये युद्ध न हो म्हणून भगवान श्रीकृष्ण गेलेले शांती प्रस्ताव घेऊन, युद्ध नको, महाभारत नको. पण कौरवांना मारण्यात आली, ती वृत्ती संपवण्यात आली. हे कुठेतरी शांत होणार नाही, हे चालूच राहणार. शास्त्र सुद्धा घेऊन चालायचं आणि शस्त्र सुद्धा घेऊन चालायचं. त्याच समकालीमध्ये तुकोबरायांनी सुद्धा आपल्याला भेटले आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपल्याला भेटले. समकालीन दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला भेटतात, शास्त्र आणि शस्त्र. मग संत फक्त मृदू भाषेतच बोलतात का? तर नाही. संत फक्त आपल्याला ज्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात की मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू असे भले तर देव कासेची लंगोटी नाकालाचे माते हनुकाट.
की आम्ही दिसलो तरी शांत असलो, पण वेळ पडली तर आम्ही वज्रासारखे होऊ. आमच्या रामदास स्वामींनी सांगितले की धर्मासाठी झुंजून अवघ्याशी मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपले. ते कोण सांगते? ही संतवाणी आहे. अन्याय हा आपल्याला सहन करायचा नाही. आज आपण पाठीमागे बघतो, ही मशाल नाही, त्याच्यामध्ये ही आग नाही, ती ज्वाला आहे, ती धर्मवीर ज्वाला आहे, जी महाराजांना त्यावेळी लागली आणि आपल्याला ती विचारधारा आजही जिवंत ठेवायची. महाराजांनी रक्षण केलं. इतिहासामध्ये काही पुरावे सापडतात. कशा कशाचं रक्षण केलं महाराजांनी? तर महाराजच जन्माला आले नसते मग कसलं काय आणि कसलं काय. महाराजांनी रक्षण केलं ब्राह्मणाच्या शेंडीचं, घालणाऱ्या त्या जानव्याचं, मंदिराच्या कलशाचं, मंदिरामध्ये असलेल्या देवी देवतांचं पुन्हा पुनर्स्थापित केली, पुनर्जीवित केली. महाराष्ट्र धर्माचा रक्षण केला, या राष्ट्राचं रक्षण केला, आया बहिणींच्या आबरूंचं रक्षण केला. म्हणून आज तुमच्या मस्तकाला टिला आहे, तुमच्या भांग्यामध्ये कुंकू आहे. त्यावेळेस आबरू ही लुटल्या जायची. घोड्यावरून स्वार होऊन आया बहिणींना नेत. महाराजांची विचारधारा आपल्याला जिवंत ठेवायची. शिवाजी संभाजी नावाचा रक्षगट आपल्या तरुणांमध्ये भिनला पाहिजे. त्याचसाठी संभाजी भिडे गुरुजींनी हा उपक्रम दिलेला आहे. भगवा ध्वज हा आपल्याला प्रेरणा देणारे, धाडस देणारे, शक्ती देणारे, त्याला नेहमी स्मरणात ठेवूया, आपल्या उदराशी बाळगूया. आणि क्रूर औरंग्याबद्दल असेही इतिहास खोटा सांगितला जातो की महाराजांचा जो बलिदान झाला तो मनुस्मृतीनुसार झाला. किती खोटा इतिहास सांगितला जातो आपल्याला. पण महाराजांचा बलिदान हा मनुस्मृतीनुसार नाही झाला. मनुस्मृती हा आपला ग्रंथ आहे, त्याला अभ्यासा, त्याला नमस्कार करा. महाराजांचा बलिदान, मृत्यू हा केवळ आणि केवळ इस्लामच्या कुराणनुसार झालेला आहे, हे बुद्धीमध्ये फिट करा. आपला कोणताच ग्रंथ हा हिंसेला नेत नाही आपल्याला. तो नेतो फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींकडे. खूप युद्ध झाली, पण इतिहासाची पानं पलटा तुम्ही, कोणी भारताच्या बाहेर जाऊन युद्ध केलेलं नाहीये. आपल्या राजे महाराजांनी आपल्या देशातून ज्या वेळेस बाहेर गेली त्या वेळेस ज्ञान घेऊन गेली, बुद्धी घेऊन गेली आणि प्रेम घेऊन गेलेले. आणि माणसाला माणसासाठी जोडायचा हाच प्रयत्न आपल्या साधू संतांनी केलेले, महापुरुषांनी केलेले. आपली विचारधारा ही धर्मजालेसारखी जिवंत ठेवायची. संपूर्ण महिनाभर जो बलिदान मास आपण पाळलेला आहे, आज त्याची सांगताय. हा बलिदान येणाऱ्या पिढीला सांगत चला. महिन्याभरात गुरुजींनी जे आता आपण जे श्लोक बोललो ते गुरुजींनी दिलेले आहेत आपल्याला. असंख्य श्लोक आहेत गुरुजींचे, ते गुरुजींनी दिलेले. संपूर्ण त्यांनी त्यांचं जीवन हा तपश्चर्याने घालवलेलं आहे. लाखो तरुण आज गुरुजींनी घडवलेले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज हा बलिदान मास हा पूर्ण होते. आपण सर्वांनी हात जोडून उभं राहायचंय. ज्या पद्धतीने रावण असेल, कौरव असतील किंवा हिरण्यक्ष असेल किंवा हिरण्यकश्यप असेल, एकच गोष्ट लक्षात ठेवा, यांच्या बुद्धीचा परिवर्तन हा होऊ शकत नाही जिथपर्यंत आपण त्यांना मारू शकत नाही. त्यांना मारूनच हा शत्रू संपवला जातो, हेच आपल्याला शिकायचं आहे. जिथपर्यंत आपण शत्रूला मारत नाही, सेक्युलरचा किडा आपल्यातून काढून टाका पूर्णपणे, की आपण दोघा भाऊ भाऊ ही संकल्पना मोडीच काढा. आता शत्रूला फक्त संपवल्याशिवाय आपण व्यवस्थित जगू शकत नाही. आणि हा कार्य करण्यामागचा एकच विषय की महाराजांनी त्यांचं बलिदान दिला. कारण आज आपण आपली जी पिढी आहे ती आज येशू आरामात जगतो, याचं देणं फक्त ते बापले गेले.
फक्त बापले गेले. आपल्याला सुद्धा तेच करायचंय. इतर व्यक्ती काय करतात आपल्याला माहिती नाही. आपल्याला याच्यासाठी निवडलेले भगव्या ध्वजासाठी, देवदेश धर्मासाठी. आपल्याला हे माहित नाही. आम्ही या राष्ट्रासाठी काम करू, कार्य करू. हे काम आमच्या येणाऱ्या पिढीला सुरक्षित ठेवील आणि चांगला भविष्य देईल. याच्यासाठी आपण हा उपक्रम पुढील प्रमाणे करणार आहोत. आता आपण धैर्य मंत्र घेणार आहोत. त्यानंतर आपण धैर्य मंत्र घेऊ. मी बोलतो, माझ्या पाठीमागे सर्वांनी सामुदायिक बोलायचं. हात जोडतो. आदिशक्ती माता श्री तुळजा भवानी, आदिशक्ती माता श्री तुळजा भवानी व काशीचा श्री विश्वेश्वर, व काशीचा श्री विष्णेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज, व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शना साक्षी ठेवून हिंदुस्थान हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या अंतर्बाह्य शत्रूंचे समूळ निर्दालन करण्याची व जगतजननी भारत मातेच्या रक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत. आपण सर्वांनी हात जोडून सामुदायिक धैर्य मंत्र घेणार आहोत आणि आपली जी बलिदान मासाची मूकपदयात्रेची सांगता आहे ती आपण करणार आहोत. शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सही देणे कैसी असेल. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधी देतो योग. राज्य साधनांची लगबग कैसी केली, यापुढे करावे विशेष. तरीच मनवावे पुरुष, यापुढे आता शेष काय व्हावे. शिवरायांची आठवावे, जीवितात प्रणवता मानावे. या लोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे विजयाचा महामेरू. बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी मित्रो छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव हर महादेव. जय जय श्रीराम, जय श्री जय जय हनुमान. सर्वांनी आपण शांत बसत आहे. आपण ध्वज काढून घेतो. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. सर्वांनी दर्शन घेऊ शकता एका ठिकाणी. काही रॅली संपली, आरती घेतली सर्व. गाईत असंच आपला धर्म राखा, धर्म वाचवा याच हेतूने सर्व लोक जमतात. तुम्ही पण असेच पुढे पिढ्यानपिढ्या चालवत जा.
चला बाय मित्रांनो.